रुग्णालय म्हणजे आजारी व्यक्तींना दिलासा देण्याचं ठिकाण, परंतु अमरावतीतल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख दवाखान्यात मात्र रुग्णांनाच त्रास सहन करावा लागत आहे। आभा कार्ड काढणे सक्तीचं करण्यात आलं आहे, परंतु या प्रक्रियेत रुग्ण, महिला, वृद्ध आणि अपंग नागरिक अक्षरशः त्रासले आहेत। एवढंच नाही तर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना देखील अवमानास्पद वागणूक देण्यात आली आहे। अमरावतीतील डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय रुग्णालयात आभा कार्ड सक्तीचं करण्यात आलं आहे। ओपीडी कार्ड काढण्यासाठी आभा कार्ड बंधनकारक असल्याने नागरिकांना आधार कार्ड घेऊन जावे लागते, परंतु ही माहिती नागरिकांना माहित नसल्याने ओपीडी कार्डसाठी त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। रुग्णालयात मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या। महिलांपासून वृद्धांपर्यंत, अपंग नागरिकांपासून लहान मुलांसह आलेल्या रुग्णांपर्यंत सगळ्यांनाच तासनतास थांबावं लागतंय। 2-2 तास थांबूनही आभा कार्ड मिळण्यास वेळ लागत होता। या संपूर्ण गैरव्यवस्थेबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। इथं उभा आहो आणि बाहेरून लोकांच्या चिठ्ठ्या निघून राहिल्या तिकून आम्ही लाईनीतल्या लाईन मध्ये आहो आणि माझ्या बिमारीमुळे माझ्यातून उभं राहणं होत नाही। आता चिठ्ठी किती वेळात निघाले पाहिजे पेशंटची? मात्र याबाबत प्रसार माध्यमांनी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी पत्रकारांनाच अडविलेत। व्हिडिओ काढण्यासही मनाई करण्यात आली आहे। मात्र सिटी न्यूजच्या प्रतिनिधींनी याची दखल घेतली आणि काही मिनिटातच रुग्णालय प्रशासन हरकत घेऊन रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना दिलासा दिला। 2 तासापासून थांबलेली रांग अवघ्या 5 मिनिटात सुटली। या प्रकारामुळे नागरिकांना सुटकेचा श्वास मिळाला। यावरून एकच स्पष्ट होतंय की रुग्णालय व्यवस्थापनाने योग्य तो विचार करून तात्काळ व्यवस्था केली पाहिजे, अन्यथा अशा प्रकारच्या अडचणी पुन्हा उद्भवतील। नमस्कार, मी डॉक्टर टेकाडे, डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक आहे। या रुग्णालयात नोंदणी करणाऱ्या रुग्णांना आभा कार्ड म्हणजे आयुष्मान भारत कार्ड जे आहे ते सक्तीचे करण्यात आले याविषयी विचारण्यात आलेलं आहे। तर जास्तीत जास्त रुग्णांकडे आयुष्मान भारत कार्ड असावे असा शास्त्राचा मानस आहे, जेणेकरून या योजनेचा फायदा सर्व रुग्णांपर्यंत पोहोचवता येईल। या योजनेअंतर्गत रुग्णांना फायदा देण्यासाठी आयुष्मान भारत कार्ड असणे आवश्यक आहे। ही योजना जी आहे ही महात्मा ज्योतिबा फुले योजना, आरोग्यदायी योजना व आयुष्मान भारत यांचं एकीकृत योजना आता करण्याचा शासनाचा मानस आहे। पूर्वी या योजनेअंतर्गत आयुष्मान भारत किंवा महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत रुग्णांना फायदा देण्यासाठी आधार कार्ड, राशन कार्ड इत्यादी हे लागायचे। खूपदा रुग्णांसोबत ते कार्ड नसायचे। आता आयुष्मान भारत कार्ड असले तर बाकी कागदांची आवश्यकता असणार नाही, म्हणून सगळ्यांकडे हे कार्ड उपलब्ध व्हावं म्हणून आम्ही सर्व रुग्णांना अपील करत आहे की सगळ्यांनी आपले आयुष्मान कार्ड बनवून घ्यावे आणि त्यासाठी आम्ही आमच्या ओपीडी किंवा आयपीडीमध्ये रजिस्ट्रेशन काउंटर्सवरती हे कार्ड बनवून देण्याची व्यवस्था केलेली आहे। जास्तीत जास्त आणि रुग्णालयात आल्यानंतरच रुग्ण हे सहसा बनवून घेतात, त्यामुळे आम्ही इन्सिस्ट करतो की हे कार्ड सगळ्यांकडे असले पाहिजे, म्हणून आम्ही ते बनवून घेण्यासाठी रुग्णांना मदत करत आहोत। देशमुख मेडिकल कॉलेज ओपीडी विभागातून बोलत आहे। आम्हाला जे प्रशासनाने आदेश दिले आहे की प्रत्येक नागरिकाला आभा कार्ड हे आवश्यक आहे, त्यानुसार जास्तीत जास्त आभा कार्ड करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे। तरी सर्व नागरिकांना पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज वैद्यकीय महाविद्यालय अमरावती याच्या प्रशासकाकडून एक छोटीशी प्रतिनिधी म्हणून आपल्या सर्व नागरिकांना अशी नम्र विनंती करते की हॉस्पिटलमध्ये येताना आपलं आधार कार्ड घेऊन यायचं आणि प्रत्येकाने आभा कार्ड काढणे हे कंपल्सरी आहे, असे प्रशासनाचे आदेश आहे। त्या आदेशाचे जर आपण पालन केले तर आम्हालाही ओपीडीत जास्तीत जास्त गर्दी होणार नाही, आपल्यालाही सुविधा देता येईल आणि लवकर ओपीडी कार्ड देता येईल। त्यामुळे सगळ्या नागरिकांना अशी नम्र विनंती आहे की आपण येताना सोबत आधार कार्ड आणायचं, म्हणजे आपलं आभा कार्ड पटकन निघायला काढता येईल, साध्या सोप्या सरळ पद्धतीने। आम्ही तुम्हाला मदत करतो, तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य करावं अशी सर्व नागरिकांना नम्र विनंती करतो। रुग्णांची सेवा करणं हेच रुग्णालयाचं खरं कर्तव्य आहे, परंतु इथे मात्र रुग्णांनाच नाहक त्रास सहन करावा लागलाय। नागरिकांनी वेळोवेळी तक्रार केली तरी ठोस उपाययोजना होत नाहीये, हे धक्कादायक आहे।